अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही बारामतीची पोटनिवडणूक लढवणार नाही. शरद पवारांच्या भेटीनंतर शशिकांत शिंदेंची माहिती. आज शशिकांत शिंदे यांनी सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. बारामती आणि राहुरी या ठिकाणी पोटनिवडणूक पार पडणार आहेत आणि त्याबाबत शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांशी चर्चा केली आणि त्यानंतर शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष बारामतीची पोटनिवडणूक लढणार नाही हे पुन्हा एकदा जाहीर केलं. 28 जानेवारीला अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला. बारामती या ठिकाणी त्यांचं विमान कोसळलं आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बारामती या ठिकाणी पोटनिवडणूक पार पडणार आहे. 23 एप्रिलला ही निवडणूक होणार आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या बाबतीत आम्ही अजितदादांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक लढवणार नाही हे स्पष्ट करण्यात आलं आहे. राहुरीच्या बाबतीत आम्ही चर्चा केलेली आहे. राहुरीबाबत महाविकास आघाडी म्हणून आम्ही काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे पक्षांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत. अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला तेव्हाच आम्ही निर्णय जाहीर केला होता की बारामतीची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष लढवणार नाही. राहुरीच्या संदर्भात आम्ही मवियाच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. बाळासाहेब थोरात यांच्याशी, हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा करू, शिवसेनेशी चर्चा करू, त्यानंतर निर्णय घेऊ. प्राजक्त तनपुरे यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. बारामती आणि राहुरी या दोन ठिकाणची पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. आम्ही चर्चा करून राहुरीबाबतचा काय तो निर्णय घेऊ असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. तुमच्या पक्षाचा निर्णय आहे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या दिवशी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही ती निवडणूक लढवणार नाही. राहुरीच्या बाबतीमध्ये आज आम्ही चर्चा केलेली आहे. त्या दिवशीसुद्धा आम्ही चर्चा करून बैठक घेतलेली आहे. राहुरी विधानसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून मी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांशी आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही ती निवडणुकीच्या संदर्भामध्ये ती आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जी जागा असल्यामुळे ती लढवण्याच्या संदर्भातून किंवा काय करायचं या बाबतीमध्ये आज चर्चा करून घेणार आहोत. परंतु माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे एकीकडे तुम्ही राहुरीमध्ये उमेदवार तिथे अजितदादांना ज्या वेळेला अजितदादांचं हे झालं होतं दुर्घटनाने निधन झालं त्याच वेळेला आम्ही तो निर्णय तिथे जाहीर केला होता. आताही राहुरीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची चर्चा करून आम्ही आज तो निर्णय घेऊन टाकू. तुमचाच क्लेम असणार आहे का? प्राजक्त तनपुरे खरं तर क्लेम आम्ही ठेवलेला आहे. आम्ही लढवण्याच्या संदर्भातली आमची भूमिका ठेवलेली आहे. बाळासाहेब थोरातांची चर्चा करू, काँग्रेसची चर्चा करण्याच्या बाबतीमधला हर्षवर्धन सपकाळांशी चर्चा करून या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेऊ. सर, प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, तयारी त्यांनी केलेली आहे, कार्यकर्त्यांच्या मनात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. प्राजक्त तनपुरेंशी काल माझी चर्चा झालेली आहे. ते मला आज माझ्याशी आणि जयंत पाटील साहेबांशी बोलणार आहेत आणि मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पुढची भूमिका जाहीर करू. परंतु सातत्यानं या राहुरी पोटनिवडणूक जी आहे ती देखील बिनविरोध करा, त्याचसोबतच बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करा, मुख्यमंत्री साथ घालतात. मुख्यमंत्र्यांनी साथ घातलेली आहे. मी आता जयंत पाटील साहेब आम्ही सगळेजण आता सुप्रियाताई वगैरे आम्ही बसू आणि ते बसून त्याच्या संदर्भामधला निर्णय घेण्याच्या संदर्भात आता बैठक होईल आणि तिथे निर्णय घेऊ. सर, अशोक ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.